महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा भूकंप झालाय, जेव्हा अचानक एक सगळ्यात मोठी घडामोडी घडली, ज्याने महाराष्ट्राची सत्ता उलथून पडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कोणाची यावरून गदारोळ सुरू होता. सुप्रिया सुळे यांनी पक्षाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एका बाजूला एक दुर्दैवी घटना घडली, त्यानंतर सत्ता केंद्र बदललं गेलं, नवीन समीकरणे जुळवली जात होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांना अंधारात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं असावं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांचा कट यशस्वी झाला अशी चर्चा होती, पण हा कट यशस्वी झाला नसून हा होऊ दिला, कारण पडद्यामागे एक मोठा डाव टाकायचा होता असे बोलले जात आहे. आणि अखेर शरद पवारांनी एक असा प्रहार केला ज्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. म्हणतात ना, शरद पवार यांच्या जे मनात असतं ते बोलत नाहीत, आणि जे ते बोलतात ते त्यांच्या मनात नसतं, आणि अखेर शेवटी ते बाजी पलटतातच असे त्यांच्याविषयी नेहमी बोलले जाते. आणि अखेर असंच काहीतरी घडून येताना दिसत आहे. नेहमी संयमी राहणारे आणि तात्काळ प्रतिक्रिया न देणारे शरद पवार आता बोलते झाले आहेत. त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत मर्मभेदी आहे. बैठकीला उपस्थित नसणाऱ्यांना बैठकीत काय ठरले हे कसे माहीत असू शकते? हा सवाल थेट त्या यंत्रणेला आहे जी पडद्यामागून हालचाली करत होती, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तटकरे, पटेल, भुजबळ तसेच मुंडे या चौकडीने काही विशेष योजना आखल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनील तटकरे यांच्यासह या सर्वांना याची कल्पना होती की अजित पवार हे निर्णायक पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत आहेत असे बोलले जात आहे. पण हे राजकारण ज्या स्तरावर गेले आहे त्याबद्दल आता लोक उघडपणे बोलू लागले आहेत. पुढील काही वर्षे निवडणुका नाहीत हे ओळखून आपली मंत्रिपदे शाबूत ठेवण्यासाठी आणि सत्तेत आपला वाटा निश्चित करण्यासाठी ही सगळी धडपड सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यातून काय साध्य करायचे होते? कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचे आहे, तर कोणाला केंद्रात मंत्रिपद हवे आहे, असे तर्क लावले जात आहेत. या महत्वाकांक्षांच्या ओघात एका ज्येष्ठ नेत्याचा अनुभव आणि त्यांची विचारधारा बाजूला सारली गेली का, हा प्रश्न आता विचारला जात आहे. दैनिक लोकसत्तासह अनेक प्रसार माध्यमांनी जे काही समोर आणले आहे ते पाहता शरद पवार आता आक्रमक झाले आहेत असे दिसते. त्यांनी जो घाव घातला आहे तो भविष्यातील राजकारणाची दिशा बदलवणारा ठरू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात 3 अत्यंत महत्त्वाचे तर्क मांडले जात आहेत, जे येणाऱ्या काळात खरे ठरण्याची दाट शक्यता आहे. पहिला मुद्दा आहे कायदेशीर लढाईचा. सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या एक याचिका प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत बहुमत विचारात घेऊन घड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला दिले असले तरी त्यावर एक महत्त्वाची अट आहे. हे चिन्ह वापरणे निकालाधीन आहे, हे विसरून चालणार नाही. तसेच शरद पवारांचा फोटो वापरण्यावरही निर्बंध आहेत. 10 जून 1999 रोजी ज्या नेत्याने हा पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या घटनेनुसार मूळ अधिकार कोणाचा हे कायदेतज्ञ आता तपासून पाहत आहेत. अजित पवारांच्या मनात 2004 पासून एक खंत होती की संधी असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. हाच सल आणि सत्तेची ओढ यातून हे कठोर पाऊल उचलले गेले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे राजकीय व्यवहार. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार जेव्हा बारामतीहून मुंबईला पोहोचले तेव्हा त्यांनी एका विशेष व्यक्तीची भेट घेतली. ती व्यक्ती म्हणजे गौतम अदानी असल्याचे बोलले जाते. आता अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. 2019 मध्येही अशाच काही हालचाली झाल्या होत्या. प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या आत्मचरित्रात अनेक खुलासे करण्याचे संकेत दिले आहेत. 28 जानेवारीला बारामतीमध्ये जे काही घडले त्यानंतर दिल्लीपर्यंत काय निरोप गेले? केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख का केला? हे सर्व प्रश्न एका मोठ्या राजकीय सेटलमेंटकडे निर्देश करत आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसरा आणि सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे कौटुंबिक आणि राजकीय नाते. पवार कुटुंबात कितीही राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक प्रसंगी ते नेहमी एकत्र दिसले आहेत. पण आता अजित पवारांच्या निधनानंतर किंवा त्यांच्या राजकीय अलिप्ततेनंतर हे कुटुंब पुन्हा एकत्र येईल का? भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना काही विशिष्ट चेहरे शपथविधीला नको होते, अशी ही माहिती समोर येत आहे. पुण्यातील राजकारण आणि तिथले विविध घोटाळे यांचे पडसाद या सगळ्यात उमटत आहेत. अजित पवारांनी एकदा म्हटले होते की त्यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स आहेत. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत बसणे ही वैचारिक तडजोड आहे की मजबुरी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत यांच्यासारखे नेते यावर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. पण मूळ प्रश्न हा आहे की शरद पवार हे आजही राजकारणातील एक मोठे पैलवान मानले जातात. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार जेव्हा एका मताने पडले तेव्हा त्यामागे पवारांचीच रणनीती होती असे सांगितले जाते. त्यामुळे आज त्यांच्याकडे आमदार कमी आहेत किंवा त्यांचे वय झाले आहे म्हणून त्यांना कमी लेखणे ही विरोधकांची मोठी चूक ठरू शकते अशी चर्चा आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील आता मैदानात उतरले आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारखे नेते सध्या सत्तेच्या उभेत असले तरी जनमत नेमके कोणाच्या बाजूने आहे हे येणारा काळच ठरवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांच्या खासदारांची साथ नको असेल का? सत्तेची समीकरणे टिकवण्यासाठी कुबड्यांची गरज पडतेच असे बोलले जात आहे. अशावेळी शीर्षस्थ नेतृत्व जे काही निर्णय घेईल ते सर्वांना मान्य करावे लागतील, मग ते फडणवीस असोत किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते. महाराष्ट्राला हे सोयीचे राजकारण कितपत रुचते हा खरा प्रश्न आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणे आणि माणुसकी विसरून डावपेच खेळणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणारे नाही अशा भावना सामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत असे दिसते. आता या कथेचा सर्वात मोठा उलगडा. वरकरणी हे केवळ पक्षाच्या अधिकाराचे युद्ध वाटत असले तरी यामागे एक अत्यंत खोल प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांनी एप्रिल 2026 मध्ये निवृत्तीचे संकेत दिले आहेत, पण त्यापूर्वी त्यांना आपली विरासत सुरक्षित करायची आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या समर्थकांना हे माहीत आहे की भाजपसोबत राहिल्याशिवाय त्यांना कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडता येणार नाही असा तर्क लावला जात आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की हा सर्व संघर्ष केवळ दाखवण्यासाठी आहे आणि पडद्यामागे सर्वजण एकाच उद्देशाने काम करत आहेत का? की शरद पवारांनी पुन्हा एकदा असा काही साप रचला आहे ज्यामध्ये प्रतिस्पर्धी स्वतःहून अडकणार आहेत? ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल आणि तटकरे घाई करत आहेत ती घाईच त्यांच्या राजकीय अंताचे कारण ठरू शकते असे बोलले जात आहे. शरद पवारांनी अजूनही आपले सर्व पत्ते उघड केलेले नाहीत. जेव्हा ते आपला अंतिम डाव खेळतील तेव्हा आज जो सत्तेच्या उड्या मारत आहेत त्यांना जमिनीवर यावे लागेल असे संकेत मिळत आहेत. सत्तेचा हा खेळ आता रंजक वळणावर पोहोचला असून महाराष्ट्राच्या गादीवर खऱ्या अर्थाने कोणाचा अधिकार असेल याचा उलगडा लवकरच होईल. हा केवळ सत्तेचा लढा नाही तर हा अभिमानाचा आणि अस्तित्वाचा लढा आहे आणि या लढाईत जो शेवटपर्यंत टिकेल तोच खरा महानायक ठरेल असे बोलले जात आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतंय ते खरंच चक्रावून टाकणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही सर्व माहिती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असून राजकीय वर्तुळात अशी केवळ एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात कितपत सत्यता आहे हे येणारा काळच ठरवेल. पण तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचा हा मास्टर स्ट्रोक खरंच असेल का, की सत्तेची नवी समीकरणं मांडणारी ही वेगळीच बाजी मारून येणार कोणी दुसरा नेता असेल? राजकारण ही शेवटी सगळ्या शक्यतांचा खेळ असतो. इथे रक्ताच्या नातेपेक्षा सत्तेची गणितं जास्त महत्वाची ठरतात की काय, अशी शंका आता येताना दिसत आहे.